नमस्कार. संघर्ष वृत्तवाहिनीमध्ये आपलं स्वागत. घेऊया ठाणे आणि आसपासच्या परिसरामधील घडणाऱ्या महत्त्वाच्या घडामोडींचा आढावा. ठाण्यातील उंच इमारतीतील सदनिकेमध्ये आग, कुटुंबियांना वाचवताना एकाचा मृत्यू. वसंत विहार तुळशीधाम भागात पहाटे एका 27 मजली इमारतीतील सदनिकेला अचानक आग लागली. या आगीतून कुटुंबियांना वाचवताना अरुण केडिया यांचा मृत्यू झाला आहे. वसंत विहार येथील तुळशीधाम भागात बुधवारी पहाटे एका 27 मजली इमारतीमध्ये सदनिकेला अचानक आग लागली. या आगीतून कुटुंबियांना वाचवताना अरुण केडिया यांचा दुर्दैवी मृत्यू झाला आहे. आगीचे कारण अद्याप अस्पष्ट असल्याची माहिती ठाणे महानगरपालिकेच्या आपत्ती व्यवस्थापन विभागाने दिली आहे. अरुण यांच्या मृत्यूने हळहळ व्यक्त केली जात आहे. तुळशीधाम येथे निळकंठ पाम्स ही 27 मजली इमारत आहे. या इमारतीच्या 4थ्या मजल्यावरती अरुण केडिया हे त्यांचे वडील नातमल, पत्नी अनिशा, मुलगी अनन्या आणि मुलगा अविनाश यांच्यासोबत वास्तव्यास होते. पहाटे 3 वाजताच्या सुमारास त्यांच्या सदनिकेमध्ये अचानक आग लागली. या आगीनंतर अरुण आणि त्यांच्या कुटुंबियांना सदनिकेतून बाहेर काढण्यात आले, परंतु ते बाहेर पडू शकले नाहीत. घटनेची माहिती ठाणे महानगरपालिकेच्या आपत्ती व्यवस्थापन, अग्निशामक दल आणि पोलिसांना मिळाल्यानंतर पथके घटनास्थळी दाखल झाली. सुरक्षेच्या दृष्टिकोनातून इतर रहिवासी देखील इमारतीखाली आले होते. पथक सदनिकेमध्ये गेले असता अरुण हे बेशुद्ध अवस्थेमध्ये आढळून आले. त्यांना परिसरातील एका खासगी रुग्णालयामध्ये उपचारासाठी दाखल करण्यात आले, परंतु त्यांना मृत घोषित करण्यात आले. पथकांनी सदनिकेला लागलेल्या आगीवरती नियंत्रण मिळवले होते. सर्व नागरिकांना आवाहन करण्यात येत आहे की सध्या डासांमार्फत पसरणाऱ्या डेंग्यू या आजाराचा प्रसार रोखण्यासाठी प्रत्येकाने पुढील प्रमाणे कार्यवाही करावी. डेंग्यू आजार एडिस इजिप्ती हा डास चावल्याने होतो. या डासांची पैदास साचलेल्या किंवा साचवलेल्या स्वच्छ पाण्यामध्ये होते. 8 दिवसांपेक्षा जास्त दिवस पाणी उघडे व साचून राहिल्यास त्यात डास अंडी घालतात. अंड्यांच्या अळ्या तयार होऊन पुढे डास तयार होतात. यासाठी आपल्या घरातील पाणीसाठे, उदाहरणार्थ बॅरल्स, पिंपे, टाक्या, हौद, रांजणे इत्यादी दर आठवड्याला रिकामे करून घासून पुसून कोरडे करून पुन्हा भरावे. 1 दिवस कोरडा दिवस म्हणून पाळावा. पाणी साठ्यांना घट्ट झाकणे बसवावीत किंवा जुनी साडी, चादर, धोतर यांनी बांधून झाकून ठेवावीत, म्हणजे डास त्यात जाऊन अंडी घालणार नाहीत. घराच्या गच्चीवर, आजूबाजूला, अंगणात कोठेही पाणी साचू देऊ नये. भंगार सामान उघड्यावर टाकू नये, उदाहरणार्थ टायर्स, प्लास्टिक सामान, कुंड्या, टाकाऊ वस्तू इत्यादी. अशा सामानात पावसाचे पाणी साठून त्यात डेंग्यूच्या डासांची पैदास होते. घरातील कूलर्स, फ्रीजच्या पाठीमागील ट्रे हे देखील वेळोवेळी कोरडे करावेत. लक्षात ठेवा, नुसत्या फवारणीने डास घनता कमी होत नाही, तर त्यासाठी डास पैदास ठिकाणे नष्ट करणे ही आपल्या सर्वांची जबाबदारी आहे. कोणताही ताप अंगावर न काढता जवळच्या शासकीय रुग्णालयात मोफत औषधोपचार घ्या. अशा प्रकारे नागरिकांनी सहकार्य केल्यास डेंग्यूचा प्रसार रोखणे सहज शक्य आहे. सिव्हिल रुग्णालयात वर्षभरात झाल्या 3500 शस्त्रक्रिया. जिल्हा शासकीय अर्थात सिव्हिल रुग्णालयात दररोज येणाऱ्या रुग्णांची संख्या वाढतच आहे. त्यामुळे वर्षभरात तब्बल 3500 शस्त्रक्रिया झाल्या आहेत. रुग्णांवर मोठ्या शस्त्रक्रिया झाल्या तरच सर्वांनाच खर्च परवडणारा नसतो, परंतु अशा रुग्णांसाठी ठाणे सिव्हिल रुग्णालय आधारवड ठरत आहे. गेल्या वर्षभरात विविध प्रकारच्या शस्त्रक्रिया झाल्या आहेत. त्यामध्ये सर्वाधिक शस्त्रक्रिया सीझर पद्धतीच्या असून त्या खालोखाल डोळे, दंत, अस्थिरोग, कान, नाक इत्यादी शस्त्रक्रियांचा समावेश आहे. महिन्याला सरासरी 300 ते 350 शस्त्रक्रिया पार पडत आहेत. गेल्या वर्षी जून महिन्यात वागळे इस्टेट येथे तात्पुरत्या स्वरूपात सिव्हिल रुग्णालयाचे स्थलांतरण करण्यात आले आहे. मात्र त्यावेळी रुग्णांची आबाळ होणार नाही याची काटेकोरपणे दक्षता आरोग्य प्रशासनाने घेतली आहे. रुग्णालयात दर दिवशी सुमारे 500 ते 600 रुग्ण उपचार घेण्यासाठी येतात. काही वेळा या रुग्णांवरती लहान व मोठ्या शस्त्रक्रिया पार पडल्या जातात. जून 2023-24 या वर्षभरामध्ये 3500 रुग्णांवरती शस्त्रक्रिया केल्या असल्याची माहिती जिल्हा शल्यचिकित्सक डॉक्टर कैलास पवार यांनी दिली आहे. TJSB सौर शक्ती कर्ज, गो ग्रीन, करा वीज बिलावर बचत. आकर्षक व्याजदर, 84 महिने परतफेड कालावधी, 80% लोन,
व्यावसायिक आणि उद्योजकांकरता सुद्धा. अधिक माहितीसाठी तुमच्या जवळच्या शाखेला भेट द्या किंवा संपर्क साधा. 1800-223-466 आणि 1800-266-3466. नालेसफाईमधील भ्रष्टाचारामुळे ठाण्याचे झाले वाटोळे. आमदार जितेंद्र आव्हाड यांचा अधिकारी ठेकेदारांवरती आरोप. अधिकारी आणि ठेकेदारांना नालेसफाई करायची नसून केवळ हातकी सफाई करायची आहे, त्यामुळेच ठाण्याचे वाटोळे झाले आहे, असा आरोप राष्ट्रवादी शरद पवार पक्षाचे आमदार जितेंद्र आव्हाड यांनी केला आहे. नालेसफाई 20% दराने कमी कशी करून घेऊ शकता? नालेसफाई 20% दराने कमी कशी करून घेऊ शकता? कोणता चांगला ठेकेदार तुमच्या नालेसफाईसाठी येईल, असा प्रश्न देखील जितेंद्र आव्हाड यांनी उपस्थित केला आहे. ठाणे महानगरपालिका क्षेत्रातील नालेसफाई नेमकी किती टक्के झाली आहे? नालेसफाई पूर्ण झाली की नाही, याबाबत कोणता दावा महानगरपालिकेच्या वतीने करण्यात आलेला नाही. त्यामुळे यावर्षीही नालेसफाईबाबत शंका व्यक्त होत आहे. दिव्यात तर नालेसफाईचा अक्षरशः बोजवारा उडाला असून या ठिकाणी नालेसफाई झाली की नाही असा प्रश्न निर्माण झाला आहे. ठाण्याच्या नालेसफाईवरून आमदार जितेंद्र आव्हाड यांनी देखील पालिका अधिकारी आणि ठेकेदारांवरती गंभीर आरोप केले आहेत. ठाण्यामध्ये टेंडर कधी काढले जातात ह्याची चौकशी झाली पाहिजे. मागच्या वर्षी 1 रुपया भाव होता, तर यावर्षीचा भाव टेंडरमध्ये 80 पैसे करण्यात आला. एकीकडे सर्व स्तरावरची महागाई वाढत असताना हे टेंडर स्वस्त कसं होईल? ह्या टेंडरमध्ये जे काय अडथळे येतात ते वेगळेच. पण पहिली गोष्ट, हे टेंडर मार्चमध्ये निघून एप्रिलमध्ये अलॉट व्हायला हवं, म्हणजे त्यांना वेळ मिळतो नालेसफाई करायला. नालेसफाईचे अधिकारी आणि नालेसफाई करणारे जे कॉन्ट्रॅक्टर असते यांचं मिलीभगत असते. पावसाळ्याच्या 8-15 दिवस अगोदर त्यांना वर्क ऑर्डर दिली जाते आणि मग थोडीशी नालेसफाई गेली की पावसाची वाट बघत असतात. पाऊस आला की तो कचरा वाहून जातो आणि यांची नालेसफाई झाली, हातकी सफाई. त्यामुळे ही नालेसफाई झालेलीच नाही, कोणी केलेलीच नाही. ठाणे महानगरपालिकेचं दुर्लक्ष असतं. माझ्यासारखा माणूस कॉन्ट्रॅक्टरला 10 वेळा फोन करतोय. हो साहेब, करतो ना साहेब, झालं, उचललं साहेब, केलं साहेब. नालेसफाई हा ठाणे महानगरपालिकेचा गेल्या 20 वर्षाचा प्रॉब्लेम आहे. वंदना सोसायटी, गजानन महाराज चौक, आता बाजारपेठ. एक तर पहिली गोष्ट म्हणजे अनधिकृत बिल्डिंगमध्ये मुळे नाल्यावरती बांधल्या गेल्या आहेत, भरणी केली गेली आहे. आत्ता कळव्यामध्ये मागच्या वर्षी खूप पाणी भरलेलं पारसिक नगरमध्ये. तिथे स्नेह पार्क नावाची सोसायटी आहे, त्याच्या मागच्या साईडला एक मोठा नाला आहे. तो मोठा नाला तिथल्या एका बिल्डरनी बुजवूनच टाकला आणि त्याला एक छोटासा पाईप दिला आहे. आता त्या पाईपमधनं पाणी जाणारच नाही, परत तिथे पाणी तो. म्हणजे अधिकारी झोपतात काय? भरणी कुठे होते, काय होते, भरणी येते कशी गावामध्ये? कवश्याच्या बाजूला, शिळच्या बाजूला डोंगरावरनं येणारं पाणी जायला वाटाच नाही येत. परत एकदा शिळच्या पूर्ण रस्त्यावर पाणी असेल. कवश्याला आलो तर मोठे मोठे नाले आहेत, साफच झालेले नाहीत. बिरादर नावाचा कॉन्ट्रॅक्टर आहे, काय बिराजदार का बिरादर काहीतरी नाव आहे, त्याला 4-5 वेळा फोन करून सांगितलं, अरे नाले साफ करून घे ना साहेब. करतो ना साहेब, काही केलेलं नाही. नशीब या बाजूला पल्ले नावाचा कॉन्ट्रॅक्टर आहे, तो ऐकतो तरी, माणसं तरी पाठवतो. पण एकंदरीतच नाले सफाई तुम्ही 20% कमी रेटनी कसे काय करून घेऊ शकता? आणि मग कोण चांगला कॉन्ट्रॅक्टर तुमच्या नाले सफाईमध्ये येईल? मुळतः तुम्हाला नाले सफाई करायचीच नाहीये. नाले सफाईत हात मारता येतो का एवढंच बघायचं आहे. आणि त्यामुळे या भ्रष्टाचारापोटी ठाण्याचं वाटोळ होतं. ठाण्याचं जे पाणी भरतं सगळ्या भागांमध्ये. अचानक आलेल्या अवकाळी पावसामुळे मुंबईतील घाटकोपर येथील होर्डिंग पडल्यामुळे मोठी दुर्घटना झाली. त्यामुळे काही लोकांचे मृत्यू देखील झाले. त्यामुळे मुंबई महानगरपालिका तसेच ठाणे महानगरपालिका यांनी अनेक होर्डिंग मालक यांना नोटीस देखील पाठवली होती. त्यातच अनधिकृत आणि अनधिकृत होर्डिंगवर कारवाई करण्यात आली असून ठाण्यातील फ्लॉवर व्हॅली सर्व्हिस रोड या ठिकाणी साधना विला सोसायटीच्या बाजूला सकाळी आलेल्या वादळी वारा पावसामुळे एक होर्डिंग धोकादायक स्थितीमध्ये दिसून आले. त्यामुळे आसपासच्या परिसरात राहणाऱ्या नागरिकांनी तक्रार केली. त्यामुळे तात्काळ होर्डिंग हटवण्याची मागणी केली असून या ठिकाणी ठाणे महानगरपालिकेच्या वतीने कोणतीही दुर्घटना होऊ नये यासाठी जाहिरात विभागामार्फत जागा मालक व होर्डिंग कॉन्ट्रॅक्टरला नोटीस देण्यात आली असून त्वरित होर्डिंग काढण्याचे आदेश देण्यात आले होते. त्यावर ठाणे महानगरपालिकेच्या वतीने ही कारवाई करण्यात आली.
मासुंदावर गर्दुल्ल्यांचा राबता, धोक्यात आली ठाणेकरांची सुरक्षितता. तलावाला रात्री फेरफटका मारणाऱ्या नागरिकांमध्ये भीतीचं वातावरण. ठाणेकरांचे आकर्षणाचे केंद्रबिंदू असलेल्या मासुंदा तलावाच्या भोवती रात्री 11 नंतर अक्षरशः गर्दुल्ल्यांचा विळखा पडलेला असल्याचं चित्र समोर आलं आहे. त्यामुळे तलावाला उशिरा फेरफटका मारणाऱ्या ठाणेकरांमध्ये भीतीचं वातावरण आहे. नागरिकांना स्वच्छ आणि चांगल्या परिसरात फिरता यावे यासाठी कोट्यावधी रुपये खर्च करून मासुंदा तलावाचे अनेक वेळा संवर्धन आणि सुशोभीकरण करण्यात आलं आहे. मात्र आता याच तलावाला गर्दुल्ल्यांचा विळखा पडला असल्याने नागरिकांना या ठिकाणी मासुंदा तलावाभोवती रात्री वावरणारे गर्दुल्ले अशिक्षित, असंस्कृत आणि गुन्हेगारी वृत्तीची मंडळी आहेत. ठाण्यातील कोठारी कंपाऊंडमधील क्लिटसारखी बेकायदा हुक्का पार्लर्स मात्र सुरक्षित आणि संस्कारी कुटुंबातील तरुण पिढीला उद्ध्वस्त करू पाहत आहेत. या बेकायदेशीर हुक्का पार्लर्सवर देखील कारवाई करण्यात पोलीस आणि पालिका प्रशासनाला भाग पडावे. हिरानंदानी, राबोडी इत्यादी ठिकाणी असलेल्या गर्दुल्ल्यांचे अड्डे देखील उद्ध्वस्त करावेत, अशी मागणी दक्ष ठाणेकर करत आहेत. नवनिर्वाचित खासदार नरेश म्हस्के यांनी ट्विट केलं आहे. ठाण्याचे हृदय म्हणून ओळखला जाणारा मासुंदा तलाव आज गर्दुल्ल्यांनी वेढलेला दिसतोय. महापालिका आयुक्तांनी या विषयामध्ये लक्ष घालून ठाण्याच्या सौंदर्यामध्ये बाधा आणणाऱ्या या समस्येचं निराकरण करावे, अन्यथा तलावाला भेट देऊन निसर्ग सानिध्याचा आनंद घेणाऱ्या नागरिकांना या आनंदाला मुकावे लागेल, असं ट्विट खासदार नरेश म्हस्के यांनी केलं आहे. तर हे होतं संघर्ष वृत्तवाहिनीचं आजचं बातमीपत्र. उद्या पुन्हा भेटू याच वेळी याच ठिकाणी ताज्या घडामोडींसह. तोपर्यंत नमस्कार.